आज आपण खमंग खुसखुशीत असं पालख्याचं थालीपीठ करणार आहोत। हे पहा, मस्त असं खमंग बनतं, करायलाही सोपं आणि खायलाही तितकंच हेल्दी। हे मी साधारण 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलंय, तुम्हाला हवं तितकं तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन घातलंय आणि याच्यामध्ये बारीक कापून कांदा, लसूण आणि पालक स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली आहे। ते पालक टाकून घेऊया। आता याच्यामध्येच आपल्याला पूर्ण मसाले टाकून घ्यायचे। चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, लाल तिखट मी 2 चमचे टाकले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, आणि तीळ। आता हे सगळे मसाले आपण छान मिक्स करून घेऊया आणि नंतर पीठ मळून घेऊ, म्हणजे एकत्र सगळीकडे छान मिक्स होतील मसाले। पीठ थोडं मळताना थोडं करत पाणी टाकायचं आहे, एकदम पूर्ण पाणी नका टाकून घेऊ। हे पहा, या प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। अगदी जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, कारण आपल्याला याच्यामध्ये नंतर पाणी लावायचं आहे, त्याच्यामुळे पीठ थोडंसं घट्टसरच मळून घ्या। आता आपण हे थालीपीठ करताना जो कपडा वापरतो तो एका बाउलमध्ये पाण्यामध्येच ठेवा, म्हणजे थालीपीठ करताना तो चिटकणार नाही। आणि दरवेळेला थालीपीठ झाल्यानंतर बाउलमध्ये टाकूनच घ्या, पाणी स्वच्छ धुवून। हे पहा, या प्रकारे आता कपडा पूर्ण ओला करायचा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण तव्यावर टाकू तेव्हा चिटकणार नाही कपड्याला आणि पटकन सुटेल। या प्रकारे हाताने दाबून थालीपीठ करून घ्यायचं आहे, पातळसर। मध्ये एक छिद्र करूया, म्हणजे ह्याच्यामध्ये तेल टाकून आपल्याला पूर्ण भाजून घेता येईल। तव्यावर तेल टाकून आता हलक्या हाताने कपड्यांनी थालीपीठ सोडायचं आहे। हे बघा, कपडा अलगद सुटतो आणि वरून तेल टाकायचं आहे। या छिद्रामध्ये तेल टाकलं तर छान शिजेल, मध्येपर्यंत जाईल। आता दोन्ही साइडनी खमंग भाजून घेऊया। हे थालीपीठ भाजेपर्यंत आता दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही थालीपीठ बनवता त्यावेळेला कपडा पूर्ण ओला करून घ्यायचा आहे पोळपाटावर, त्याच्यावर परत थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत या प्रकारे थालीपीठ करून घ्यायचं आहे, म्हणजे थालीपीठ कपड्याला चिटकणार नाही आणि तव्यावर टाकलं तर पटकन निघून जाईल। हे पहा, आता आपलं थालीपीठ दोन्ही साइडनी छान भाजून घेऊ। मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा असंही लंचला वगैरे वीकेंडला खाण्यासाठी मस्त असं थालीपीठ तयार होतं आणि खायलाही छान लागतं। काकडीच्या ऐवजी तुम्ही दुधी वगैरे टाकू शकता किंवा बटाटा किसून टाकू शकता, त्याचेही छान होतात। थालीपीठ तयार आहे आपलं। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।